आपण ही मूर्ती बघतोय, यल्लमा मातेची मूर्ती आहे आणि ही मूर्ती गुरुवारी 17 तारखेला ही मूर्ती चोरीला गेलेली होती आणि तृतीयपंथीय लोक म्हणजे जे समाज आहे त्यांचं एक श्रद्धास्थान असलेली ही मूर्ती आहे आणि ह्याची तक्रार 17 तारखेला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली होती आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे जे सिनियर पीआय आहेत किंवा जे पोलीस जवान आहेत त्यांनी अगदी शिताफीने या प्रकरणाचा छडा लावून अगदी आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक सुद्धा केलेली आहे। साहेब, कशा पद्धतीने तपास हा चालू होता तुमचा? याच्यामध्ये त्यांच्याकडे 17 तारखेला मूर्ती गेली, त्यांचे निदर्शन झालं, परंतु आमच्याकडे तक्रारी काल आमच्याकडे दाखल झालेली आहे। त्याच्यामध्ये कोणताही आम्ही विलंब न करता किंवा त्यांच्या भावना, सर्वात महत्वाचं त्यांची आस्था आहे, भावना आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचं मत एक होतं की आमची मूर्तीचं मेल्ट नाही झाली पाहिजे, वितळी गेली नाही पाहिजे। आम्ही त्याला म्हटलेलं आम्ही मूर्ती आणणार, आम्ही तुम्हाला दुसरी मूर्ती देतो, पण ते त्यांची परंपरेनुसार त्यांची 10-15 वर्षापूर्वीची ती मूर्ती आहे त्याच्यावर रोज अभिषेक होतो, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर भावना जोडलेल्या गेलेल्या होत्या। त्याच्यानंतर कादिर शेख आणि अमोल गायकवाड आमचे 2 डीबीचे अंमलदार आहेत, ते पण कामाला लागले होते। त्याच्यानंतर गुप्त बातमीदारावरून माहिती समजली की ज्यांनी मूर्ती घेऊन जे गेलेले आहेत त्यांचा सुगाव आम्हाला लागलेला आहे, तो अमुक ठिकाणी बसलेला आहे। त्यानंतर आम्ही त्याला घेऊन आलो, त्याच्याकडे चौकशी केली असता आम्हाला समजलं की यल्लमा मातेची 1.5 किलोची मूर्ती ही त्यांनी एका सोनारच्या दुकानात ठेवलेली आहे। ताबडतोब रात्रीच्या रात्री जाऊन आम्ही पहाटे 4 वाजता त्यांना मूर्ती आणून दिलेली आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य पार केलेलं आहे। आज म्हणजे मूर्ती सापडली, चोरीला गेलेली मूर्ती सापडली आणि आता तुम्ही अक्षरशः पोलीस स्टेशन समोर 150-200 जे तृतीयपंथीय समाज आहे, बंधू आहेत, ते प्रतिष्ठापना परत करून इथून मूर्ती जीवित करून घेऊन चाललेले आहेत। काय बोला? नाही, याच्याबद्दल माझ्याकडे कुठलेही शब्द नाहीये, त्या भावना आहेत। फक्त तुम्हाला जे काय समजायचे माझ्या चेहऱ्यावर जे दिसतंय तेच तुम्ही समजून जा, आम्ही खूप समाधानी आहोत। जो शिवराम काळे आहे तो सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहे, त्याच्यावर आणखीन जुने गुन्हे पण त्याच्यावर आहेत, अभिलेखावरील गुन्हेगार आहे, त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण झालेले आहे। परंतु मागच्या एवढ्या 1-2 महिन्यात त्यांनी काय गुन्हे केले आहेत का त्याचा पीसी आम्हाला 4 दिवस मिळालेला आहे, त्याच्यामध्ये त्याची उकल होईल। इथं तृतीय समाजाचे काही भगिनी सुद्धा आहेत, काय बोलाल आजच्या पोलिसांच्या कामगिरीबद्दल? नमस्ते। आज आमच्या रविनायकाच्या मूर्ती चोरी गेली होती, तर कदम साहेबांनी 1 तासामध्ये जे आणून दिलेले आहे तृतीयपंथीच्या भावना साहेबांना समजले, तर जगदंबा करून साहेबांचे खूप मोठे हो आणि मनापासून धन्यवाद करते की साहेबांनी आम्हाला सहकार्य केले। तृतीयपंथीला कोणी नाकारते पण साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं। आज त्यांनी स्वागत आम्ही साहेबांचं केलं, अर्पण करून त्यांच्या इथं देवीच्या स्थापना केली, आरती केली साहेबांच्या हाताने। आम्ही खूप आभारी आहे साहेबांचे, कदम साहेबांचे। इथे गुरुजी आहेत, काय बोलाल आजचा क्षण आणि मूर्ती हलवल्याचा दिवस? मूर्ती माझी आजच्या सकाळी 8:30 वाजता चोरी गेली होती। साहेबांनी 2 तासात त्याचा तपास लावून आमच्या स्वाध्यानी केली ती मूर्ती। आज त्यांच्या समोरच बोलतो मी आणि इथनं पुढे त्यांना काय कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही व्हावा अति जगदंबाकडे माझी प्रार्थना आहे। अगदी कमी कालावधीमध्ये मूर्ती शोधून घेऊन एक माणुसकीचं चांगलं उदाहरण लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा पोलीस शिपाई असतील त्यांनी सादर केलेला आहे। धन्यवाद। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।